पण डोकं लागतं. असंही म्हणत होते की सूरज काय करतो, त्याला कसं जिंकवायचं किंवा त्याला कशी ट्रॉफी द्यायची. हालत नाही म्हणजे असं ह्यांची तोंड पाडलेले तुम्ही बघितले का? तुला मुलगी बघतो साधी, आता ती वाट बघतात माझी कधी येतोय. खूप यश मिळालं आहे तुला खरं तर, बिग बॉसमधून खूप ओळख मिळाली आहे, पण तरीही ना जमिनीवर राहणं खूप महत्त्वाचं. अंकिता, डिप्पी दादा, पॅडी दादा यांच्यापेक्षा जास्त चांगली मैत्री निक्कीसोबत होत होती. अभिलाषा आहे ती, एक नंबर पोरगी आहे ती. पण मी काय काय शिकलो इंग्लिश. इस ओके, थँक्यू, वेलकम, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. यंदाचं बिग बॉस मराठी हे खूप गाजलं आणि एका वेगळ्या पॅटर्नमुळे गाजलं, ते म्हणजे झापूक झुपूक. आणि तोच सदस्य आपल्यासोबत आहे, बिग बॉस मराठीचा विजेता आपल्यासोबत आहे, सूरज चव्हाण. सूरज, खूप खूप स्वागत आहे. कसा आहेस? बरं आहे, तुम्ही कसे आहे? आम्ही एकदम मस्त आहोत. आणि इथे बिग बॉस मराठीची ट्रॉफी आहे आणि हिरेत खरं तर या ट्रॉफीमध्ये सूरज, आणि तू आता महाराष्ट्राचा हिरा म्हणूनच ओळखला जातोय. आणि ट्रॉफी खूप वजन आहे, लय वजन आहे, हातात घेऊन बघा आहे ना. म्हणजे मी मगाशी बघितली, बापरे, खरंच खूप वजन आहे आणि त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आहे खरं तर आता तुझ्यावरती. काय वाटतं तुला? मला बरं वाटतंय की माझ्या फॅन लोकांनी मला बिग बॉसची टॉपिक जिंकून दिली, वोटिंग केल्या, फुल वोटिंग केल्या, त्यांनी ताकद लावली, सपोर्ट केला, त्यांच्या मनापासून आभार मानतो. पण जेव्हा बिग बॉसमध्ये तेव्हा तू आलास, तू म्हणाला होतास की मी जिंकून जाणार, पण याआधी जेव्हा तुला विचारलं की सूरज बिग बॉस मराठीमध्ये येणार का, काय वाटलं तुला, कसा हो बोललास? मी हो नव्हतंच बोलत. अच्छा. कारण का माहिती का, मला लय जणांनी फसवलंय, त्यामुळे मी हो नव्हतं बोलत. लय फोन यायचं ना आणि टिंकल करायची, मस्ती करायची की तुम्हाला असं असं, पण माहीत नव्हतं ना एवढी मोठी संधी. मग नंतर कळालं की खरंच बोलतात, मग चला जायचं. पण ज्या लोकांनी आधी टिंगल केली ते लोकही भेटले असतील बोलणं. दादांनी संधी दिली मला, अभि दादा, आनंद सर. अच्छा. पण किती मजा केलीस तू बिग बॉसच्या घरात. सर, अच्छा, डायरेक्टर केतन सर. ओके. पण या सगळ्यांची तू नावं घेतोयस, पण घरातले काही सदस्य आहेत जे पहिल्या दिवसापासून नाही म्हणू शकत आपण, पण सुरुवातीपासून तुला सपोर्ट करतायत. पॅडी दादा असू दे, अंकिता असू दे. अंकिताने तर तुला 1, 2, 3, 50 ते सगळं शिकवलंय. त्यांच्याबद्दल माझ्या वेगळीच होती घरातली फॅमिलीची. 1, 2 म्हणजे ABCD शिकवताना बी एस क्यू आल क्यू जेल क्यू गुडघात आम्ही असं करायचो. लय मजा केली, लय एन्जॉय केला, लय मजा. काय सांग, हे SQ RQ ZQ म्हणजे काय रे? मला बी काय नाही माहिती, मनात नाही आलंय काहीतरी, ती लय गाजलंय. कसं आलं, पण काय त्यावेळी विचार करत होता? विचार काहीच केला नाही, असं सुटलं ती वादळ आलंच, वाजलं सारखं गाजलं. पण विचार नाही काय केला, मनात नाही येतं ते. सूरज विचार करतच नाही ना, मनातूनच येतात सगळ्या गोष्टी, म्हणून तो लोकांना आवडतोय. बाहेर आल्यास खूप प्रेम मिळते. काय प्रेम बघून सगळं काय वाटतंय? कारण घरात सगळे तुला येऊन सांगत होते पाहुणे की सूरज बाहेर आता सगळं तुझ्यासाठी बदललंय. तू बाहेर आल्यावर तुला काय वाटतंय? पाहुण्यांनी मला बोलल्या बरं वाटायचं की माझी तारीफ करतात, मला आनंद व्हायचा. आणि त्यांनी खरंच बोलायची, ती खरंच मला बोलली की तू भारी खेळतोय, तू साधा राहतोय, ती तुझ्या फॅन लोकांना लय आवडतोय, असंच ला. अच्छा. पण सूरज, घरात तू काय म्हणू, तुला खेळ कळत नव्हता, समजत नव्हता, आणि तरी तू विजेत्याची ट्रॉफी जिंकलीस. पण खूप म्हणतात ना, बुद्धी नसली तर चालन, पण डोकं लागतं. पण खूप लोकांनी, मला नॉलेज नाही, म्हणजे मी कॉलेज केलं नाही म्हणून मला नॉलेज नाही, तरी मी माझी डोकं लय चलतं. फक्त फक्त बिग बॉसच्या घरात चालली नाही, कारण काहीच करत नव्हतं. चावम्याव चावम्याव म्हणजे भांड सारखीच कानापाशी यायची, सारखीच भांड. ती निकी यायची, अरे थांब किंवा बोलतोय अभि दादा काय का असं बोल ना. पण लोकांनी खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स केल्या आम्ही जेव्हा तुझे बाहेर व्हिडिओ करत होतो किंवा तुझ्या इंस्टाग्रामवरती. पण काही लोक असंही म्हणत होते की सूरज काय करतो, त्याला कसं जिंकवायचं किंवा त्याला कशी ट्रॉफी द्यायची. त्या लोकांना आज तुला काय सांगायचं? मला त्यांना काही सांगायचं नाही, त्यांची मनं जिंकली. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला त्यांचा म्हणजे मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद.
आणि जेव्हा स्टेजवरती उभा होतास रितेश सरांसोबत तू आणि अभिजित दादा, तेव्हा मनात काय चालू होतं की असं वाटत मनात माझ्या कधीच भीती नसते आणि मी पावलीत असतो की मी जिंकणार आणि ही माझी जिद्द आहे की मी जिंकणार म्हणजे जिंकणार. मी कधीच असं हालत नाही, म्हणजे असं ह्यांची तोंड पाडलेले तुम्ही बघितले का घरात, असे हल्लेले की काय सांगाय नको. तसं मी हालत नाही, मी असं असतो असं माझ्या पॅटर्न मध्ये असतो. सूरजचं मी पॅट हालत नाही, मी भेट बी नाही. ही यांची तोंड अशी काय होईन काय नाही भेट होती, तसं मी नाही. मी असं आहे ना, मी कधी भेलो नाही म्हणून माझ्या फॅन लोकांनी मला जिंकवलंय. आज बिग बॉसची ट्रॉफी माझ्या हातात आहे. पण सूरजशी सगळेच चांगले होते घरात असं नाही म्हणता येणार. काही तुझ्याबद्दल बोलतानाही दिसले. त्यांच्याबद्दल आज मनात राग आहे 70 दिवसांनी बाहेर आल्यावर? माझ्या मनात खरंच खूप